तर नीट पेपर फुटी प्रकरणी अहिल्यानगरमधून एकाला ताब्यात घेण्यात आलंय। धनंजय लोखंडे नावाच्या या व्यक्तीला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। सीबीआयकडून धनंजय लोखंडे याची चौकशी सुरू आहे। धनंजय लोखंडे हा राहुरी तालुक्यातील रहिवासी आहे। स्थानिक पोलिसांना मात्र याबद्दल कोणतीही माहिती नाहीये। तर नीट पेपर फुटी प्रकरणी राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे नावाच्या व्यक्तीला सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती आहे। धनंजय लोखंडे याची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे। तर स्थानिक पोलिसांना मात्र या सगळ्या प्रकरणी अद्याप तरी माहिती नाहीये। मात्र राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे नावाच्या व्यक्तीची सध्या सीबीआयकडून नीट पेपर फुटी प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते। आता या नीट पेपर फुटी प्रकरणी पुणे लातूर पाठोपाठ अहिल्यानगरच्या राहुरीतनं काही कनेक्शन समोर येणार आहे का? हा धनंजय लोखंडे नावाच्या व्यक्तीचा या सगळ्या प्रकरणाशी नेमका कशा प्रकारचा संबंध आहे, या सगळ्याबद्दल स्पष्टता होईलच। प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर पहिलं डील महाराष्ट्रातल्या पुण्यात झालं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दलाल आणि एजंटचं जाळं सक्रिय झालं आणि विविध राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका वितरित करण्याचं काम सुरू झालं। सीकर हे राजस्थानमधील एक प्रमुख केंद्र बनलं। तपास यंत्रणांच्या मते हा पेपर सर्वप्रथम सीकरमध्ये पोहोचला। परीक्षेपूर्वी सीकरमधील अनेक विद्यार्थ्यांना तोच पेपर उपलब्ध करून देण्यात आला होता असा आरोप आहे। काही आरोपींनी तो उच्चस्तरीय अंदाजपत्रक म्हणून विकला, तर एका आरोपीनं परीक्षेपूर्वी तेच साहित्य आपल्या मुलालाही दिलं। हे जाळं टेलिग्रामच्या माध्यमातून देशभरात पसरलं। त्यानंतर डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यात आला। हे नेटवर्क राजस्थान, दिल्ली, बिहार आणि आंध्र प्रदेशसह अंदाजे 10 राज्यांपर्यंत पसरलेलं होतं। हे साहित्य परीक्षेच्या सुमारे 3 आठवडे आधीपासून प्रसारित होत होतं।